बातमी चंद्रपूर किडनी रॅकेट प्रकरणी। या प्रकरणी आरोपीनं आत्मसमर्पण केलेलं आहे। डॉक्टर पाल यांनी आत्मसमर्पण केले, त्याला मात्र न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। किडनी रॅकेट प्रकरणी मुख्य आरोपीनं आत्मसमर्पण केलं, मात्र ही बातमी सर्वात आधी जय महाराष्ट्रनं जगासमोर आणली होती आणि या बातमीला न्याय दिला। डॉक्टर रवींद्र पाल सिंगला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे। किडनी रॅकेटमधील डॉक्टर रवींद्र पाल सिंग हे काल न्यायालयामध्ये शरण आले। हे चंद्रपूर पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईचे हे यश आहे। तसेच डॉक्टर रवींद्र पाल सिंग हे किडनी मधील मुख्य आरोपी होते। माझे प्रकरण जय महाराष्ट्र न्यूज चॅनलने प्रथम हे केले, त्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानतो। माझी शासनाकडे एक विनंती करीन की माझे प्रकरण जलद गती न्यायालयामध्ये चालवून चांगले उच्च वकील माझ्या केससाठी देण्यात यावे, एवढी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब यांना माझी एक विनंती राहील। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अनवर शेख आपल्या सोबत जोडलेले आहेत। अनवर, नक्कीच सर, आज पोलीस प्रशासन आणि किडनी रॅकेटमधला मोठा दिवस आहे, कारण की जे मुख्य आरोपी, दोन मुख्य आरोपीपैकी एक आरोपी जे आहे राजेंद्र पाल सिंग हे शरण आलेला आहे आणि आज ब्रह्मपुरी कोर्टामध्ये दोन्ही वकीलकडून युक्तिवाद झाला। पोलीस प्रशासनाने त्याला PCR मागितलेला आहे, परंतु आता किती दिवसाचा ते न्यायालय PCR देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। परंतु जे रोशनपुरे शेतकरी आहे, अवैध साकारीमुळे त्यांनी 1,74,00,000 रुपये अदा केले होते। याची बातमी जय महाराष्ट्राने दाखवताच प्रशासन जागी झाला। प्रशासनाने जय महाराष्ट्र बातमीची दखल घेतली आणि ज्या पद्धतीने त्यांनी आपले चक्र फिरवले आहे, त्यामुळे आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। हे मोठी पोलीस प्रशासनाची कारवाई आहे। आता जे आज युक्तिवाद झालेला आहे त्यामध्ये न्यायालय कोणती भूमिका घेते, न्यायालय कोणता आदेश देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाचे विभागाचे 6 पथक जे आहे ते राजरत्नम गोविंद स्वामी या डॉक्टरला शोधासाठीही निघालेली आहे, कारण की त्याची अटक महत्वाची आहे। राजेंद्र सिंग पाल यांचे PCR मागितल्यानंतर मोठे खुलासे कोणते होते, मोठे यामध्ये मासे कोणते अडकतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की पोलीस तपासामध्ये राजेंद्र नक्कीच तर पोलीस तपासामध्ये आणखी बरीच माहिती ही समोर येईल। सर्व प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद।